नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. रविराज आणि अर्जुन चर्चा करत असतात की उद्या काहीही झालं तरी नागराजला बेल मिळता कामा नये आणि कदाचित आता आपले सगळेच पुरावे त्याच्या वकिलाने फेल ठरवलेत म्हटल्यानंतर कदाचित उद्या त्याला बेल देखील मिळू शकते. आणि तेवढ्यातच तिथे सायली येते. आता सायली आल्यावर रविराज तिला विचारतो, सुमन ठीक आहे ना? त्यावर सायली सांगते की हो, त्या आता ठीक आहेत. मी आत्ताच त्यांना गेस्ट रूममध्ये सोडून आले, झोपले आहेत, त्या आराम करतायत. त्यावर आता सायली विचारते, काय हो, पण उद्या नागराज काकांना जामीन तर मिळणार नाही ना? त्यावर आता अर्जुन बोलतो की मी आणि सिनियर आता त्याच विषयावर चर्चा करत होतो की कदाचित उद्या नागराज काकाला बेल मिळू शकते. आपल्याला काहीही झालं तरी हे थांबवायला हवंय. त्यावर सायली बोलते की सुमन काकू अजून देखील नागराज काकांना खूप जास्त घाबरतात आणि जर उद्या त्यांना जामीन मिळाला तर त्या अजून खचून जातील, अजून घाबरून जातील वगैरे. त्यावर रविराज देखील बोलतो की काहीही झालं तरी नागराजला बेल मिळता कामा नये. तो बाहेर आल्यानंतर लगेच फरार होईल. त्याच्यासारख्या दृष्ट माणसाला काय झालं तरी जामीन मिळता कामा नये. आता त्याला जामीन मिळवण्यापासून कसं थांबवता येईल याच विषयावर आता या तिघांची चर्चा सुरू असते. त्यावर अर्जुन देखील बोलतो, हो, नागराज काका बाहेर आल्यानंतर तो ॲक्सिडेंटचे सगळे पुरावे देखील नष्ट करू शकतो. तेवढ्यातच सायलीला काहीतरी सुचतं आणि सायली बोलते की आपण जे आधीच करायला हवं होतं ते जर आपण आत्ता केलं तर आपण नागराज काकांचा जामीन नक्कीच थांबवू शकतो. आणि आता सायलीला नक्की काय म्हणायचं आहे हे अर्जुनच्या देखील लक्षात आलं आहे आणि आता यांनी त्यांचा प्लॅन बी रेडी केला आहे नागराजला जामीन थांबवण्यासाठी. तर नागराज इकडे जेलमध्ये आणि तो आता विनाकारणच या महिपतला चिडवून देतोय आणि महिपतला बोलतो की काय अरे, आता फक्त आजची रात्र, उद्या सकाळी मला जामीन मिळणार आहे आणि मी मात्र इथून कायमचा निघून जाणार आहे आणि तू मात्र इथेच खितपत पडणार आहेस जेलमध्येच. आपल्यात काय डील झालं आहे लक्षात आहे ना तुझ्या? का मी तर काही बाबा बाहेर जाऊन तोंड उघडणार नाही आहे, त्यामुळे तूच देखील इथे राहून तोंड उघडू नकोस. आता काय करायचं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे. नाहीतर मग मी अर्जुनला किंवा पोलिसांना तो पत्ता वगैरे सांगून देईल की तो पत्ता कुणाचा आहे काय वगैरे. आणि यामुळे आता खरं तर साक्षीच्या काळजीने महिपतला आता तोंड देखील उघडता येईना या नागराज विरोधात आणि याचाच फायदा आता नागराज आणि तन्वी दोघंही घेत आहेत. त्यामुळे नागराजच्या या धमक्यांमुळे महिपत बिचारा खूप जास्त आता घाबरून गेलेला असतो. त्यावर नागराज त्याला बोलतो, हे काय महिपत, घाबरलास तू? अरे असं कसं घाबरून चालेल तुला? तुझ्या लक्षात आहे ना तुला काहीही झालं तरी तोंड बंद ठेवायचं आहे म्हणून? नाहीतर मग तुला पोलिसांच्या संरक्षणामध्ये अंतिम संस्कारांची यात्रा अटेंड करावी लागेल एखादी. नाही, तुला कळतंय ना मी नक्की काय बोलतोय काय नाही, ते कोणाबद्दल बोलतोय वगैरे. तर आता हा नागराज असंच महिपतला चिडवून देत असतो. आता महिपत मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये आला आहे. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवलं आहे की एक हवालदार येऊन आता नागराजला सांगतो की तुमची बेल झाली आहे, चला तुम्ही इथून. आता जेलमधनं बाहेर आल्यानंतर नागराज त्याला बोलतो की 2 मिनिट फक्त मला याच्याशी बोलायचं आहे. आणि नागराज आता महिपतसोबत बोलायला येतो. तर आता देखील तो महिपतला तसंच चिडवून देत असतो. काय म्हणालो होतो ना मी तुला की उद्या सकाळी माझी बेल होणार आहे म्हणून? मी मात्र चाललो आहे आता इथून, तू मात्र इथे असाच सडत राहा कायमचं आयुष्यभर. आणि हो, आपल्यातली डील लक्षात आहे ना तुझ्या? ती डील तशीच लक्षात ठेवायची आणि तोंड उघडायचं नाही आहे, समजलं ना? नाहीतर मग मी सांगितलं आहे तसं तुला पोलीस संरक्षणामध्ये यावं लागेल अंतिम संस्कारांच्या यात्रेला वगैरे. अशा बऱ्याचशा धमक्या आता तो महिपतला देतो आणि तिथून निघून जातो. तर आता इकडे इन्स्पेक्टर सावंतांकडे ते देशपांडे वकील वगैरे आलेले असतात. त्यावर इन्स्पेक्टर सावंत आता त्यांच्या हवालदाराला सांगतात की यांच्या सगळ्या काही वस्तू वगैरे परत करा. आणि नागराजला त्याच्या सगळ्या वस्तू वगैरे परत दिल्या जातात आणि देशपांडेंसोबत आता तो तिथून पोलीस स्टेशनमधून बाहेर पडणार तेवढ्यातच आता अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन मात्र त्याला जोरदार लाथ घालून खाली जमिनीवर पाडतो. आता मात्र नागराज लगेच उठतो आणि बोलतो की हे काय लफडं आहे अर्जुन? अरे
माझी बेलवर सुटका झाली आहे, जामीन मिळाला आहे मला, कळतंय का तुला? तू हे असं नाही वागू शकत माझ्याशी. त्यावर आता तो तिथून जायला निघाल्यानंतर अर्जुन त्याला थांबवतो धक्का देऊन. लगेच आता देशपांडे बोलतो की तुम्ही एवढे नामांकित वकील आहात आणि माझ्या अशिलाशी तुम्ही असं नाही वागू शकत, तुमच्या वकिलकीला हे शोभत नाही वगैरे असं तो आता बोलायला सुरुवात करतो अर्जुनला. त्यावर अर्जुन देखील बोलतो की देशपांडे, माझं क्लायंटशी कसं बोलायचं कसं नाही ना हे मला चांगलंच कळतं, हे तुम्ही मला शिकवायची गरज नाही आहे वगैरे. आता असं बरंच काही या देशपांडे वकिलांना अर्जुन देखील ऐकवतो. त्यावर हे देशपांडे सांगतात की माझ्या अशिलाची आता जामिनावर सुटका झाली आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना काही देखील बोलू शकत नाही आहे, तुम्ही त्यांच्याशी नीट वागा वगैरे असं सांगत असतो. त्यावर अर्जुन लगेच नागराजकडे इशारा करत बोलतो की तुझी फक्त एका गुन्ह्यातून सुटका झाली आहे रे 22 वर्षांपूर्वीच्या, दुसऱ्या नाही काय? त्यावर आता नागराज विचारतो कसला गुन्हा, कसला दुसरा गुन्हा, दुसरा कुठलाही गुन्हा नाही आहे माझ्यावर. त्यावर देशपांडे देखील बोलतो की ॲक्सिडेंटच्या त्या गुन्ह्यातून सुटका झाली आहे माझ्या अशिलाची, आता त्यांच्यावर दुसरा कुठलाही गुन्हा नाही आहे, आरोप नाही आहे. आणि तेवढ्यातच तिथे सायली, प्रतिमा आणि सुमन, रविराज देखील तिथे हजर होतात. तर तेवढ्यातच सायली बोलते, नागराज काका, तुमची 22 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यातून सुटका झाली आहे, आत्ता केलेल्या गुन्ह्यातून नाही काय? आणि तेवढ्यातच सुमन पुढे होऊन आता इन्स्पेक्टर सावंतांना बोलते, इन्स्पेक्टर सावंत, मला आता यांच्या विरोधात घरेलू हिंसाचाराची केस करायची आहे. हे मला सतत मारहाण करायचे, खूप छळ केला यांनी माझा, मला काही बाही बोलायचे, त्यामुळे आता मला यांच्या विरोधात केस करायची आहे. आता हे ऐकून तर नागराज मात्र चिडूनच जातो की हिच्यामध्ये एवढी हिंमत आली की हे आता माझ्या विरोधात केस करणार आहे. त्यावर इन्स्पेक्टर सावंत आता पुढे होऊन त्यांना विचारतात की तुम्ही लेखी तक्रार करायला तयार आहात ना? त्यावर सुमन सांगते की हो, मी तक्रार करायला तयार आहे, तुम्ही माझी तक्रार नोंदवून घ्या आणि कुठे सही करायची आहे ते मला सांगा. त्यावर आता सावंत नागराजला बोलतात की नागराज किल्लेदार, तुमचं आता एका केसमधून जरी जामीन झालेला असला तरी दुसऱ्या केसमध्ये आता तुम्हाला परत तुरुंगात जावं लागतंय वगैरे. त्यावर आता नागराज बोलतो की माझा जामीन झालेला आहे आणि मला परत का तुरुंगात जावं लागेल? ओ वकील साहेब, बोला ना काहीतरी, मला जशी पहिल्या केसमधनं बेल मिळाली आहे ना, तसंच मी आता या दुसऱ्या केसमधनं सुद्धा बेल मिळवून बाहेर येईन, समजलं का? आता हा मात्र एकदम अरेरावी करत असतो नागराज, कारण त्याला काहीच कल्पना नसते की त्याच्यावर जे घरेलू हिंसाचाराची केस करते आता सुमन, त्यामधनं काही त्याची सुटका होणार नाही आहे. त्यावर अर्जुन बोलतो की असं काही एक होणार नाही आहे, कदाचित तुला आयडिया नाही आहे की घरेलू हिंसाचाराची केस काय असते ते. जरा देशपांडे सांगा की तुमच्या आशिलाला घरेलू हिंसाचाराची केस काय असते ते. त्यावर आता देशपांडे देखील मान खाली घालून उभा राहतो आणि नागराजला सांगतो की नाही किल्लेदार साहेब, यामधून तुमची सुटका नाही होऊ शकत. घरेलू हिंसाचाराचा जो गुन्हा आहे तो नॉन बेलेबल आहे, यामध्ये कोणालाही जामीन मिळत नाही, त्यामुळे आता जर केस झाली तर तुम्हाला परत तुरुंगात जावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला जामीन देखील मिळणार नाही आहे. आता हे ऐकून तर नागराज मात्र खूप चिडून जातो आणि बोलतो की मी हे असं काही एक केलेलंच नाही आहे. त्यावर सायली खूप चिडते व बोलते, हो, तुम्ही असं काहीही केलेलं नाही आहे, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, सुमन काकूच्या पाठीवरील वण, त्यांच्या हातावरील जखमा, सगळं काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे मी. आणि कुठल्याही स्त्रीला तिच्या परमिशनशिवाय हात लावणं देखील एक हिंसाचारच असतो, त्यामुळे आता तुझं काही एक चालणार नाही आहे, तुला या घरेलू हिंसाचाराच्या केसमध्ये जेलमध्ये जावं लागेल वगैरे. आता सायली मात्र नागराजला थोडा देखील मान देत नाही, ती डायरेक्ट त्याला अरे तुरे करून बोलत असते. आता हे ऐकून नागराज लगेच बोलतो, वा, हे काय सायली, म्हणजे आओ जाओवरून डायरेक्ट अरे तुरेवर आलीस तू. त्यावर सायली बोलते की हो, कारण तुला तेवढा मान द्यावा तेवढी लायकीच नाही आहे तुझी, एकदम नीच माणूस आहेस तू वगैरे असतात बरंच काही सायली आता इथे नागराजला ऐकवते. आणि आता नागराजच्या देखील लक्षात येतं की आता जर आपल्यावर ही
केस झाली तर आता काही आपली पहिल्यासारखी सुटका होणार नाही आहे जामिनावर, आपण परत एकदा जेलमध्ये जाऊ. त्यावर आता तो बोलतो की मी हे असं काहीही केलेलं नाही आहे आणि माझ्या लक्षात येत आहे अर्जुन की तुला आम्हाला इथून बाहेर पडून द्यायचं नाही आहे, म्हणून म्हणून मुद्दाम हे सगळं काही करतो आहेस तू. मी असं काही एक केलेलं नाही आहे. त्यावर प्रतिमा बोलते, भाऊजी हे तुम्ही बोलताय? अहो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तुम्हाला सुमनवर हात उचलताना, अरे तरी देखील तुम्ही असं बोलताय. त्यावर आता रविराज देखील त्या बोलतो की तू सुमनवर अत्याचार करायचास, तिला मारहाण करायचास, हे सगळं काही माहीत आहे आम्हाला. इतके दिवस आम्ही कोणीही तुझ्या विरोधात केस वगैरे केली नाही, पण आज मात्र सुमन स्वतः तुझ्या विरोधात केस करतीये आणि आमच्याकडे याचे साक्षीदार देखील आहेत. त्यामुळे आता यातून तुझी काही सुटका होऊ शकणार नाही आहे. तेवढ्यातच अर्जुन बोलतो की हो, आणि ही गोष्ट सायलीच्या लक्षात आली की तुझा जामीन जर थांबवायचा असेल तर तुझ्यावर घरेलू हिंसाचाराची केस होऊ शकते. आणि तिनेच सुमन काकूला धीर दिला, तिला धाडसी बनवलंय. त्यावर आता इन्स्पेक्टर त्यांच्या हवालदारांना सांगतात की घेऊन जा यांना परत, यांच्यावर आता घरेलू हिंसाचाराची केस झाली आहे वगैरे. तर जेलमध्ये जाताना देखील आता हा नागराज परत बोलत असतो, या वकील साहेब काहीतरी सांगा ना तुम्ही त्यांना, अहो मला सोडवा इथून, माझी बेल करा वगैरे. पण देशपांडे देखील आता तिथे तसाच मान खाली घालून उभा असतो. त्यावर अर्जुन बोलतो की तुझी फक्त एका गुन्ह्यातून तुला जामीन मिळाला होता, एका गुन्ह्यातून सुटका झाली होती, पण मात्र आता तुझ्या सगळ्या गुन्ह्यांसाठी तू कितीतरी वर्ष आता जेलमध्ये सडत पडणार आहेस वगैरे. त्यावर सायली देखील त्याला बोलते की स्वतःची बायको म्हणजे काही तुमची मालमत्ता नाही आहे, त्यामुळे तुम्ही तिच्याशी वाटेल तसं वागू शकत नाही, तिला काहीही बोलू शकत नाही. तो जमाना आता गेला आहे, आता मात्र असं राहिलेलं नाही. असं बरंच काही आता सायली त्या नागराजला ऐकवते आणि सायली आणि प्रतिमा आता दोघी मिळून सुमनला त्याच्या समोर घेऊन जातात. आणि सायली सुमनला बोलते, सुमन काकू यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगा की तुम्ही यांना अजिबातही घाबरत नाहीत, तुम्ही काही यांची मालमत्ता नाही आहात म्हणून. आता खरं तर तिथे गेल्यानंतर सुमन खूप घाबरून जाते, गोंधळून जाते नेहमीप्रमाणे. त्यावर आता प्रतिमा तिला धीर देते आणि बोलते, हे काय सुमन, अगं तू अजून देखील नागराज भाऊजींना घाबरतेस का? त्यावर आता सुमनला थोडासा सायलीच्या बोलण्यामुळे धीर वाटतो आणि आता ती नागराजच्या डोळ्यात डोळे घालून त्याला धमकावते, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे, तुम्ही जे काही वागलात ते खूप जास्त चुकीचं होतं आणि या सगळ्यासाठी तुम्हाला शिक्षाही मिळायलाच हवी आहे. आता सुमनमध्ये एवढं धाडस आलं आहे का ती सगळ्यांसमोर आपल्याला धमकावते वगैरे, हे पाहून नागराज मात्र खूप जास्त चिडून गेला आहे. पण आता सगळ्यांसोबत समोर त्याला काही बोलताही येईना आणि तिथे पोलीसही आहेत. आता तो परत जर सुमनला काही बोलला मग मात्र आता तो स्वतः सिद्ध करून देणार आहे त्याचा घरेलू हिंसाचाराचा त्याच्यावरील आरोप, आणि तो जेलमध्ये तर तसंही जाणार आहे. आता मात्र त्याचा नाईलाज होतो आणि 2 हवालदार आता त्याला ओढत ओढतच आता परत जेलमध्ये घेऊन जातात. तर इकडे आता संध्याकाळ झाली आहे आणि सायली आता तिच्या घरामध्ये किचनमध्ये आवराआवर वगैरे करताना दाखवली आहे. तर तेवढ्यातच कल्पना तिथे येते आणि बोलते की अगं तू आराम कर, झोपायला जा, अजून काय करतेस तू इथे? त्यावर सायली बोलते की काही नाही, आता थोडंसंच काम राहिलं आहे, मी आता एकदाचं एवढंसं काम आवरते आणि जातेच मी झोपायला. त्यावर आता कल्पना बोलते की अगं दिवसभर किती दगदग झाली आहे तुझी, किती दमली असशील तू, आणि तुला अर्जुनसोबत बोलायला देखील वेळ मिळाला नसणार आहे. एक काम कर, मी हे सगळं आवरते, तू जा थोडंसं त्याच्याशी बोल आणि मग झोपून घे निवांत. त्यावर आता सायली कल्पनाला सांगत असते की मी आवरेल हे सगळं, तुम्ही नका उगाच काळजी करू. त्यावर आता कल्पना मात्र सायलीचं काही एक ऐकत नाही आणि तिला सांगते की तू जा, मी हे सगळं काही पाहून घेईन. आणि आता कल्पनाने सांगितल्यामुळे सायलीचा देखील नाईलाज होतो आणि ती देखील आता झोपायला निघून जाते. तर आता सायली इकडे झोपायला येते खरी, पण अर्जुन मात्र आता त्याच्या केसेसच्या फाईल्स वगैरे वाचत बसलेला असतो अजून देखील. तर नागराजला आता पहिले जेलमध्ये टाकल्यावर तो मात्र आता त्याचा टेन्शनमध्ये बसला आहे. तर शेजारच्या जेलमध्ये असलेला आता महिपत त्याला आता डिवचतो. एक माणूस आला होता रात्री माझ्या स्वप्नामध्ये आणि माझ्या कानात कुजबुजत होता की आता तू इथेच सडत पडणार आहेस,
आणि तू जर तुझं तोंड उघडलं तर तुला पोलिसांच्या संरक्षणामध्ये एखादी अंतिम संस्कारांची यात्रा वगैरे अटेंड करावी लागणार आहे वगैरे असं काहीतरी तो बरळत होता म्हणे. आता नाही बोलत कसला, तो सगळं काही बरळतच होता की उद्या सकाळी मला बेल मिळणार आहे, जामीन मिळून मी बाहेर जाणार आहे वगैरे, अशा बऱ्याच काय काय तो थापा मारत होता. आता काय झालं, तुला तर जामीन मिळाला होता ना, तू परत इथे कसा काय आलास? आता महिपतचं हे सगळं बोलणं ऐकून खरं तर नागराज खूप जास्त चिडून गेलाय आता. पण आता महिपत समोर त्याला काही बोलता देखील येईना. आता महिपत त्याला धमकावतो की तू मात्र आता इथेच असाच सडत राहणार आहेस आणि मी मात्र इथून लवकरात लवकर आता बाहेर पडणार आहे, आणि जो पत्ता तू अर्जुन सुभेदारला पोलिसांना द्यायच्या धमक्या देतोयस ना, तिला मी आता जगाच्या अशा कोपऱ्यात नेऊन ठेवणार आहे की तिथपर्यंत तूच काय कोणी देखील पोहोचू शकणार नाही आहे वगैरे. अरे तू शेर आहेस तो अर्जुन सुभेदार 1.25 शेर आहे, समजलं का तुला? तर कल्पना इकडे तिच्या खोलीमध्ये झोपायला येते. तर प्रताप आधीपासूनच काहीतरी वाचत बसलेला असतो. आता तो कल्पनाकडे पाणी मागतो, तर कल्पनाचं मात्र काही त्याच्याकडे लक्षच नसतं. त्यावर प्रताप आता 2-3 वेळा आवाज दिल्यानंतर ती थोडीशी भानावर येते. त्यावर प्रताप विचारतो की अगं काय झालं आहे? त्यावर कल्पना सांगते की सायली आणि अर्जुन पहा ना, म्हणजे त्यांना एकमेकांसाठी असा वेळच मिळत नाही ना, नेहमी आपल्या कुठल्या तरी कामातमध्ये असतात किंवा मग घरासाठी ते झटत असतात. त्यांचं असं काही आयुष्यच राहिलेलं नाही आहे वगैरे, आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात यायला हवी आहे ना, पण त्यांनी स्वतःसाठी वेळ काढायला नको का? त्यावर आता प्रताप बोलतो की तू जे काही बोलतेस ते पटतंय मला, आपणच त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं आहे, आपण उद्या बोलूयात त्यांच्याशी. तर इकडे सायली झोपायला आली आहे, पण अर्जुन मात्र त्याच्या फाईल्स वगैरे घेऊन अजून देखील त्याचं काहीतरी केसेसचं काम वगैरे सुरू आहे. आणि आता लाईट चालू असल्यामुळे सायलीला काही झोप येईना. त्यावर सायली आता त्याला बोलते की ती लाईट बंद करा बरं आधी, तुम्हाला माहिती आहे ना की मला झोपताना काळोख लागतो, अंधार लागतो, लाईट चालू असल्यावर मला झोप येत नाही म्हणून. त्यावर अर्जुन तिला बोलतो की फक्त 5 मिनिट थांब, माझं काम होतच आहे. त्यावर आता सायली बोलते की हो, म्हणजे आता 5 मिनिटाचे 15 मिनिट कधी होणार आहेत ना ते देखील कळणार नाही आहे. अहो लगेचच्या लगेच ती लाईट बंद करा. त्यावर अर्जुन बोलतो की 3 मिनिटं, फक्त 3 मिनिटच थांब. त्यावर सायली बोलते अहो घासाघीस कसली करताय तुम्ही, लगेच ते लाईट बंद करा. त्यावर आता अर्जुनचा देखील नाईलाज होतो आणि तो उठून लाईट बंद करतो. पाहतो तर काय, सायली लगेच झोपी गेली आहे. त्यावर आता अर्जुन स्वतःशीच बडबडत असतो की हे मात्र चांगलं आहे हिचं, म्हणजे दुसऱ्यांची झोप मोड करून ही स्वतः मात्र इतकी गाढ कशी काय झोपू शकते बरं. तर दुसऱ्या दिवशी आवरून सायली आता किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी येते. तर विमलताई तिला सांगतात की तुम्ही राहू द्यात, तुम्ही कशालाच हात लावायचा नाही आहे आज, कल्पना वहिनींनी तसं मला सांगितलं आहे, आणि तुम्हाला त्यांच्या खोलीमध्ये ताबडतोब बोलावलं आहे भेटायला, आणि हो अर्जुन दादांना देखील बोलावले त्यांनी, त्यांना पण सांगा तुम्ही. त्यावर सायली बोलते की आम्हाला कशासाठी, पण काय झालं, एवढ्या सकाळी का बोलावलं आहे? त्यावर विमलताई सांगतात की ते काही मला माहीत नाही, त्यांनी सांगितलं देखील नाही आहे, पण हो तुम्हाला लगेच बोलावलं आहे त्यांनी, त्यामुळे हे सगळं राहू द्यात आणि तुम्ही जा आधी. त्यावर सायली बोलते की ठीक आहे, पण मी तुम्हाला थोडीशी मदत करते इथे. त्यावर विमलताई बोलतात की नाही, अजिबातही नाही, तुम्हाला आज काही एक काम करून द्यायचं नाही आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता अर्जुनकडे येते आणि त्याला सांगते की आपल्याला आईंनी त्यांच्या खोलीमध्ये बोलावलं आहे आणि आज त्या मला कुठल्याच कामाला देखील हात लावून देत नाही आहे, नक्की काय झालं असेल. आता हे ऐकून अर्जुनला पण टेन्शन येतं आणि आता ते दोघेही मिळून प्रताप आणि कल्पनाच्या खोलीमध्ये जातात त्यांच्याशी बोलायला. तर अर्जुन विचारतो की काय झालं, आम्हाला असं का बोलवून घेतलं, घरामध्ये काही झालं आहे का? त्यावर प्रताप बोलतो, अर्जुन अरे तू एवढा मोठा नामांकित वकील आहेस आणि एवढी साधी गोष्ट कशी रे तुझ्या लक्षात येत नाही. आता हे ऐकून तर अर्जुन आणि सायली अजूनच घाबरून जातात की नक्की काय झालं आहे, काय गोष्ट आपल्या लक्षात नाही आली आहे. तर आता प्रताप आणि कल्पना या दोघांशी नक्की काय बोलणार आहेत, आता हे तर आपल्याला पुढील भागामध्येच पाहायला मिळेल. त्यामुळे पुढील भाग पाहायला देखील विसरू नका आणि हा भाग आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.